प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेलं पत्र TV9 कडे. पत्रात अध्यक्षांप्रमाणे कार्यकारी अध्यक्षांनाही अधिकार. तटकरे आणि पटेलांचं पत्र ग्राह्य न धरण्यासाठी सुनेत्रा पवारांचं निवडणूक आयोगाला पत्र. प्रफुल्ल पटेलांच्या प्रश्नावरती बोलण्यास उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा नकार. 2 घटना निवडणूक आयोगाकडे पाठवल्या का असा प्रश्न सुनेत्रा पवारांना केला होता. राष्ट्रवादीच्या घटनाबदलाबाबत पटेल आणि तटकरेंच्या स्पष्टीकरणावरती सुनेत्रा पवार असमाधानी. पटेल आणि तटकरेंनी केलेले सर्व पत्र व्यवहार अमान्य करून दुर्लक्षित करावेत. सुनेत्रा पवारांचं निवडणूक आयोगाला पत्र. सूत्रांची माहिती. राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना भाजपात विलीन होणार. दोन्ही पक्ष 25 ते 30 आमदारांसह भाजपात विलीन होणार. संजय राऊतांचा दावा. विलीन व्हावंच लागेल पण सध्या वेट अँड वॉच सांगितलंय. संजय राऊतांची माहिती. कोणत्या पक्षातील नेते कुठे जातील हे निवडणुकीच्या वेळी कळेल. काही आमदार त्या बाजूने जातील याची शक्यता नाकारता येत नाही. दादांच्या राष्ट्रवादीचे आमदार भाजपात जातील या संजय राऊतांच्या विधानावरती शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा एकही आमदार पक्ष सोडून कुठेही जाणार नाही. संजय राऊतांनी केलेल्या दाव्यावर मंत्री हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया. आधी चर्चा झाल्याचं नाकारत होते, आता चर्चा झाल्याचं म्हणतायत. विलिनीकरणावरती चर्चा झाली होती, काही गोष्टी ठरल्याही होत्या. पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंचा दावा. विलिनीकरणासंदर्भातील चर्चेचा मी साक्षीदार. शशिकांत शिंदेंची माहिती. तटकरेंनीच अजितदादांना पक्ष फोडून एनडीएमध्ये जायला भाग पाडलं. विकास लवांडेंचा आरोप. तर तटकरे आणि पटेलांनी गेली काही वर्ष भाजपचा हस्तक म्हणून काम केलं. पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते विकास लवांडेंचा ट्विट करत दावा. निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात सुनेत्रा पवारांकडून 2च पदांचा उल्लेख. सुनेत्रा पवार अध्यक्ष तर गरजेंचा खजिनदार म्हणून उल्लेख. तटकरे आणि पटेलांच्या नावापुढे पदांचा उल्लेख नाही. दादा असताना आणि दादांच्या पश्चात विलिनीकरण ही वेगळी बाब. आदिती तटकरेंचं वक्तव्य. तर सुनेत्रा पवारांकडे नेतृत्व दिल्यानंतर आमच्याशी कुठलीही चर्चा झालेली नाही. शशिकांत शिंदेंची माहिती. भोंदू अशोक खरातला 8 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. खरातला दुसऱ्या गुन्ह्यात 7 दिवसांची पोलीस कोठडी. खरातची पुन्हा एकदा पोलीस कोठडीत रवानगी. खरात प्रकरणात एसआयटीकडनं 3 ते 4 डॉक्टरांची चौकशी. सूत्रांची माहिती. नाशिकमधील बड्या डॉक्टरची देखील चौकशी झाल्याची माहिती समोर. महिलांना गर्भपाताच्या गोळ्या देणाऱ्या डॉक्टरांची एसआयटी चौकशी. सूत्रांची माहिती. भोंदू अशोक खरातच्या पत्नीचा पोलिसांकडून शोध घेतला जातोय. एसआयटी आणि शिर्डी पोलीस फरार. कल्पना खरातच्या मागावर. भोंदूच्या पत्नीचा मोबाईल लोकेशन मिळण्यास अडचणी. सूत्रांची माहिती. भोंदूबाबा खरातकडनं 4 वर्षात सुमारे 70 कोटींची प्रॉपर्टी खरेदी. खरातकडनं बहुतांश पेमेंट रोख रकमेनं केल्याचं उघड. खरातनं बंगला आणि ऑफिसच्या कामाचे सुमारे 25 लाख रोख रकमेने दिले. नाशिक, पुणे, अहिल्यानगरमध्ये खरातची मोठी गुंतवणूक असल्याचं उघड. खरातच्या अनेक व्यवहारांमध्ये पार्टनर म्हणून इतरांची नावं. महाराणी ताराराणी यांच्याबाबतच्या वक्तव्यावर सरकार गप्प. महाराणी ताराराणींबाबतचं वक्तव्य म्हणजे इतिहासाची मोडतोड. यावर फडणवीसांनी बोलावं. जैन मुनी नयन पद्मसागर यांच्या वादग्रस्त विधानावर संजय राऊतांची टीका. एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर सुरू असल्याची माहिती किंवा सुरू झाल्याची शक्यता. शिंदेंच्या शिवसेनेच्या डिनर डिप्लोमसीला ठाकरेंचे खासदार उपस्थित. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांनी आयोजित केली होती डिनर डिप्लोमसी. ठाकरे सेनेचे खासदार नागेश आष्टीकर, संजय देशमुख उपस्थित होते. भाजपात विधान परिषदेसाठी इच्छुकांची मोर्चे बांधणी सुरू. राज्यसभेसाठी नंबर न लागलेल्या इच्छुकांकडून देखील तयारीला सुरुवात. विधान परिषदेसाठी भाजपच्या वाट्याला 4 जागा येणार, मात्र अनेक इच्छुकांची भाऊगर्दी. केशव उपाध्ये, माधवी नाईक, रणजितसिंह निंबाळकर, राम सातपुतेंसोबतच आणखी काही परिषदेसाठी इच्छुक असल्याची सूत्रांची माहिती. पुणे महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांना थेट 5 वर्षांची मुदत. पुणे भाजपमधील इच्छुकांच्या आशेवर पाणी फिरलं. प्रमाणपत्रावरती 5 वर्षांचा उल्लेख असल्यामुळे पक्षात आता नाराजीचे सूर उमटतायत. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी आज निवड प्रक्रिया पार पडणार. तर सभापती निवडीपासून शिंदे शिवसेना लांब राहणार. सभापती निवड प्रक्रियेत भाजप अजित पवारांच्या राष्ट्रवादीसह ठाकरेंच्या शिवसेनेला सोबत घेणार असल्याची चर्चा. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या सेनेच्या सदस्यांनी व्हीप नाकारत सभापती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. सभापती निवडीत कुणालाही मतदान करू नका. अंबादास दानवेंनी पक्ष सदस्यांना व्हीप बजावला. मात्र पक्ष आदेश नाकारत कृष्णा डोणगावकरांनी उमेदवारी अर्ज खरेदी केला. परभणी जिल्हा परिषदेची आज विशेष सभा. सभेत आज 4 सभापतींची निवड होण्याची शक्यता. सभापतीपद कुणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष. अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद भाजप आणि राष्ट्रवादीकडे गेल्यामुळे उत्सुकता. मंत्रालयात प्रवेशाचे डीजी ॲपचे 10,000 कार्ड गहाळ झाल्याची सूत्रांची TV9 मराठीला माहिती. मंत्रालयात येणाऱ्यांनी कार्ड परत न केल्याची माहिती. कार्ड परत न केलेल्यांना संपर्क करण्याचा संबंधितांचा प्रयत्न. जुनं कार्ड दिल्यानंतरच पुन्हा मंत्रालयात प्रवेश मिळणार.
परभणीच्या पाथरी नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ. माजी आमदार बाबाजानी दुरांनी निलंबित. पुढील 2 दिवस सर्वसाधारण सभांसाठी निलंबित करण्यात आलं. विषय पत्रिकेच्या बाहेरील मुद्द्यावरती बोलल्यानं कारवाई. अकोलामधील पोलीस घटना अत्यंत घृणास्पद. राज्यात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही. एकनाथ खडसेंची टीका. अकोल्याच्या पोलिसाला निलंबित केलं पाहिजे, एकनाथ खडसेंची मागणी. पुण्याच्या खेड तालुक्यातील चांडोलीमध्ये भोंदूबाबाचा घाणेरडा प्रकार. भोंदूबाबावर महिलांच्या शोषणाचा आरोप. शिवदत्त आश्रमातील नवनाथ गवळी या भोंदूबाबा विरोधात पीडित महिलेची राजगुरुनगर पोलीस ठाण्यात तक्रार. सोलापुरातील अंजनगावात पुन्हा एकदा घोषणाबाजी. एक गट पुतळ्यासमोर तर दुसरा गट मंदिराच्या आवारात बसला. पोलिसांकडून दोन्ही गटाला हटवण्याचा प्रयत्न, मात्र पोलीस आणि आंदोलकांची बाचाबाची सुरू. ओबीसी नेते लक्ष्मण हाके सोलापूरच्या माढ्यात अंजनगावात जाण्यावरती ठाम. लक्ष्मण हाकेंना पोलिसांनी रोखलं. छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवण्यावरनं 2 गटात काल वाद झाला होता. पुण्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं नारी शक्ती आक्रोश आंदोलन. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं पुणे विद्यापीठाच्या प्रशासनाविरोधात आंदोलन. विद्यापीठात परदेशी विद्यार्थिनींसोबत झालेल्या अन्यायाविरोधात करण्यात आलं आंदोलन. अहिल्यानगरच्या श्रीरामपूर येथील कायदा आणि सुव्यवस्थेच्या अनुषंगानं पोलीस प्रशासनाची बैठक. पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या उपस्थितीत बैठक. उत्सव काळात घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आली बैठक. मुंबई महानगरपालिकेच्या मान्सून पूर्व तयारीची किशोरी पेडणेकरांकडून पाहणी. मिठी नदीच्या सफाईची पाहणी करत दौऱ्याला सुरुवात. रविवारपासून पालिकेनं मिठी नदीचा गाळ उपसण्यास सुरुवात केली होती. मुंबईच्या प्रभाग क्रमांक 54 मधील पाणी प्रश्नावरती नगरसेवक अंकित प्रभू आक्रमक. पालिका अधिकाऱ्यांसोबत विविध परिसरांची पहाटे 5:30 वाजता केली प्रत्यक्ष पाहणी. पाणी प्रश्नावरती तातडीनं उपाय करण्याचे नगरसेवकांचे अधिकाऱ्यांना निर्देश. वसई विरार शहराचा पाणीपुरवठा आठवडाभर बंद राहणार. तांत्रिक कामं पूर्ण करण्यासाठी एमएमआरडीएचा 7 दिवसांचा शटडाऊन. महानगरपालिकेला एमएमआरडीए मार्फत करण्यात येत होता पाणीपुरवठा. वसई विरार महापालिकेकडून 2025-26 वर्षात विक्रमी मालमत्ता कर जमा. मार्च अखेर महापालिकेच्या तिजोरीत 394 कोटी 20 लाख रुपयांचा मालमत्ता कर जमा. वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार पृथ्वीराज बीपी यांनी स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर महापौर आजू पाटलांची भेट घेऊन शहरातील विविध प्रश्नांवरती केली प्राथमिक चर्चा. पावसाळ्यापूर्वी नालेसफाईसाठी ठाणे महानगरपालिका सज्ज. यंदा नालेसफाईसाठी रोबोटिक यंत्रांचा वापर करणार. महापौर आणि पालिका अधिकाऱ्यांकडून विविध मोठ्या नाल्यांची पाहणी केली जाणार. पालिका प्रशासनाची माहिती. भिवंडी महानगरपालिकेच्या मालमत्ता कराची वसुली 103 कोटी 31 लाख रुपयांवर पोहोचली. मागील 3 वर्षांच्या तुलनेत आतापर्यंतची सर्वात जास्त वसुली, तर मागील वर्षीच्या तुलनेत 15 कोटी 80 लाख रुपयांनी जास्त वसुली झाली. छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो एलपीजीसाठी 3 ते 4 किलोमीटर रांगा. शेंद्रा एमआयडीसी परिसरातील पंपावरती रिक्षाचालकांच्या लांबच लांब रांगा. सकाळी 5 वाजल्यापासून ऑटो रिक्षाचालक गॅसच्या प्रतीक्षेत. छत्रपती संभाजीनगरातील 25 पैकी फक्त 2 पंपांवर एलपीजी गॅस उपलब्ध. जळगावच्या भुसावळमध्ये एलपीजी गॅस पंप बंद. पंपावरनं परत फिरण्याची वेळ असल्यामुळे रिक्षा चालकांचे हाल. अमरावतीच्या तपोवन संस्थेला सिलेंडर तुटवड्याचा मोठा फटका. सिलेंडर्स मिळत नसल्यामुळे चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ. प्रशासनानं सिलेंडर उपलब्ध करून देण्याची संस्थेची मागणी. यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातील सावनेरमधील हॉटेलमध्ये पुरवठा विभागाची धाड. 15 सिलेंडर आणि 15 लिटर पेट्रोल जप्त. गॅस टंचाईचा गैरफायदा घेत सिलेंडरची साठवणूक. नांदेडमध्ये गॅसचा काळाबाजार होत असल्याचं समोर. फसवणूक करणाऱ्या भारत गॅस एजन्सीवरती कारवाई करण्याची मागणी. जिल्हाधिकाऱ्यांना कारवाईच्या मागणीचं पत्र दिलं. रत्नागिरीत एलपीजीचा तुटवडा. काल 20 दिवसानंतर जिल्ह्यातील एकमेव एलपीजी ऑटो गॅस सुरू झाला होता. 11,000 लिटर क्षमतेच्या एलपीजी गॅस पंपाला फक्त 3,500 लिटर गॅसचा पुरवठा झाला होता. छत्रपती संभाजीनगरच्या लाडगावमध्ये चक्क भरलेल्या गॅस सिलेंडरची चोरी झाल्याची घटना. गॅस सिलेंडर उचलून नेताना चोरटा सीसीटीव्हीत कैद. वाशिमच्या कारंजा तालुक्यातील ब्राह्मणवाडामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा. वादळी वाऱ्यातील घरावरचे सर्व स्टीनपत्रे उडाले. घरातील साहित्याचं पावसामुळे नुकसान भरपाई देण्याची कुटुंबियांची मागणी. नाशिकच्या येवलामधील डोंगर गावातील पेरू उत्पादक शेतकरी वाढत्या तापमानामुळे चिंतेत. उन्हाच्या तडाख्यात पेरू बागेला क्रॉप कव्हरचा आधार. फळांना उन्हामुळे होणारे डाग, तडे आणि गळ यावरती नियंत्रण. बीडच्या पाटोदामध्ये उखांडा गावात अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान. अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं बाजरी पिकाचं नुकसान. लवकरच पंचनामे करणार असल्याची महसूल विभागाची माहिती.
भंडारा जिल्ह्यात अवकाळी पावसासह वादळी वाऱ्यामुळे मका पिकाचं मोठं नुकसान. पीक वाऱ्यानं जमिनीवरती आडवं पडल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान. काढणीच्या उंबरठ्यावर असलेलं पीक खराब होण्याची भीती निर्माण. जळगावमध्ये सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस आणि गारपीट. गहू, मका, ज्वारी पिकं जमीनदोस्त. शेतकरी आर्थिक संकटात. अद्याप नुकसानाची पाहणी न झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी. कोल्हापुरात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. काढणीला आलेल्या मका, गहू, ज्वारी पिकाचं नुकसान. गारपिटीचं झालेल्या पावसामुळे शेतकरी हवालदिल. लातूरमध्ये शेतपिकांना अवकाळी पावसाचा फटका. ज्वारी, आंबा पिकाचं नुकसान. शेतकरी चिंतेत. वाशिम जिल्ह्यात वादळी वारा आणि पावसामुळे बिजवाई कांद्याचं नुकसान. कांदा पूर्णपणे आडवा पडल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. लातूरमध्ये फळबागा आणि पालेभाज्या शेतीला अवकाळी पावसाचा फटका. शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे अतोनात नुकसान. गारपीट आणि वादळी पावसामुळे कांद्याची नासाडी व्हायला सुरुवात. बीडच्या गेवराईमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे ज्वारीसह उन्हाळी बाजरी पीक जमीनदोस्त. प्रशासनानं पंचनामे करून मदत करावी. शेतकऱ्यांची मागणी. परभणीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस. ज्वारी आणि आंबा पिकांना वादळी वाऱ्याचा फटका. अनेक भागात पंचनामे करण्यासाठी कृषी अधिकारी येत नसल्याची तक्रार. साताऱ्याच्या कराड तालुक्याला पावसाचा तडाखा. गारांमुळे 45 कुटुंबाचे सोलर पॅनल्स फुटले. कलिंगड पिकाचंही नुकसान. आखाती देशातील युद्धाचा सोलापूरच्या करमाळ्यातील केळी पिकाला फटका. कॅरेट फणी केळ्याला 3 ते 5 रुपये किलोचा भाव. केळ्यांना 20 ते 25 रुपये हमी भाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी. नंदुरबार तालुक्यातील 345 शेतकरी अवकाळी पावसामुळे संकटात. 187 हेक्टरवरील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. अवकाळी पावसामुळे कांदा आणि मका पिकांचं नुकसान. जळगावच्या 40गाव तालुक्यात अवकाळी पावसाचा मोठा फटका. 52 गावातील सुमारे 1302 शेतकरी बाधित. सुमारे 500 हेक्टर रब्बी पिकांचं नुकसान. मका, गहू, कांदा, हरभरा, ज्वारी, बाजरी पिकांना फटका. बीडमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस. नारायणगडावरील नारळी सप्ताहाच्या मंडपाचं मोठं नुकसान. अचानक आलेल्या पावसामुळे भाविकांची धावपळ. बीड शहरात कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे नगरपालिका प्रशासनाची पोलखोल. 15 दिवसांपूर्वी शहरात लावलेली सिग्नल यंत्रणा कोसळली. जोरदार वादळी वाऱ्यामुळे सिग्नल यंत्रणा कोसळली. वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे वाशिम ते काटा दरम्यान सोलर प्लांटसाठी उभारण्यात आलेले 6 विद्युत पोल रस्त्यावर पडले. सोलर प्लांटसाठी 3 महिन्यांपूर्वीच हे विद्युत पोल उभारण्यात आले होते. नागरिकांकडून कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह. सिंधुदुर्गच्या कणकवली शहरवासियांना भीषण पाणी टंचाईची भीती. गडनदीच्या पाणी पातळीमध्ये 2 महिने आधीच झपाट्यानं घट. त्यामुळे शिवडाव धरणातनं पाणी गडनदी पात्रामध्ये सोडलं जाणार. सिंधुदुर्गच्या सावंतवाडीत वनविभागाकडून वृक्षतोड. वनविभागाच्या कार्यालय परिसरातील 10 झाडं तोडली. पार्किंगच्या नावाखाली झाडं तोडली असल्याची माहिती. पर्यावरण प्रेमींकडून वनविभागाला सवाल. परवानगी घेऊन झाडं तोडली असल्याचं वनविभागाचं स्पष्टीकरण. हिंगोली जिल्ह्यात जलजीवन मिशनची कामं रखडली. 68 कंत्राटदारांना नोटीस. तातडीनं कामं पूर्ण करावीत. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचा कंत्राटदारांना इशारा. नाशिकच्या ब्राह्मण गावात आमदार दिलीप बोरसे यांना शेतकऱ्यांचा घेराव. गिरणा डावा कालवा विस्तारीकरण आणि अस्तरीकरणास तीव्र विरोध. पाणी मिळाल्याशिवाय काम होऊ देणार नाही. शेतकऱ्यांचा इशारा. समृद्धी महामार्गावरील मजुरांचा जालन्यातील कडवंची शिवारात मृत्यू. कारण अस्पष्ट. 8ही महिला मजुरांचे मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयातील शवगृहात. तर कंत्राटदारावरती गुन्हा दाखल करण्यासाठी नातेवाईक आक्रमक. बारामतीच्या विवाहित महिलेचा कर्नाटकातील कलबुर्गीमध्ये खून. चारित्र्याच्या संशयावरून पतीनंच हत्या केली. आरोपी पतीकडून वेळोवेळी पैशाची मागणी करण्यात येत असल्याच्या महिलेच्या माहेरकडच्यांचा दावा. पुण्याच्या हडपसर औद्योगिक वसाहतीमधील प्रवीण मसाले कंपनीत आग लागल्याची घटना. अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश. आगीमध्ये एसी, कागदपत्र, फर्निचर जळून खाक.